आज दिल्लीतल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत एक असा क्षण पाहायला मिळाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे। संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा सांगणारा सोहळा पाहायला मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची शपथ घेतली। मात्र त्यांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। शपथ घेण्यासाठी त्या खास क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून संसदेत प्रवेश केला, ज्याची चर्चा आता संपूर्ण देशात होतीये। साधारणपणे संसदेत पांढरी शुभ्र खादी किंवा फॉर्मल कपड्यांची रेलचेल असते, पण आज जेव्हा महाराष्ट्राच्या एका खासदाराने शपथ घेण्यासाठी पाऊल टाकलं तेव्हा साऱ्या देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या। कारण त्या संसदेत खासदार म्हणून नाही तर चक्क सावित्रीबाईंच्या वेशात अवतरल्या होत्या। अंगात काळी चंद्रकळा, कपाळावर मोठं कुंकू आणि सावित्रीबाईंची तीच करारी मुद्रा। हा पेहराव पाहून जेव्हा ज्योती वाघमारे राज्यसभेत पोहोचल्या तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं। त्या सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडली, ज्यांनी अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला। त्या सावित्रीबाईंचे विचार संसदेत मांडण्याचा निर्धार ज्योती वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला। केवळ वेशभूषाच नाही तर त्यांच्या चालण्या बोलण्यातूनही एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता। मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन।